नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पंतप्रधान व्हायला खूप लोक टपलेले आहेत. आपले शरद पवार साहेब तर गेल्या 35 वर्षापासून देशाचा पंतप्रधान होण्याच्या रांगेत उभे आहेत. पण कुठेही तशी शक्यता सुद्धा दिसत नाही. आणि इतक्याच पवारांनंतर 10 वर्षांनी निवडणुकीच्या राजकारणात आलेले नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होऊन सुद्धा गेले. पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो असं म्हणता म्हणता मोदी पंतप्रधान सुद्धा होऊन गेले. असे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत. आणि आता हळूहळू करत नरेंद्र मोदींच्या नंतर कोण पंतप्रधान होऊ शकेल, भाजपचा झाला तरी कोण होऊ शकेल याची चर्चा सुरू झाली आहे. पण राहुल गांधी कधी पंतप्रधान होतील याविषयी कोणीही बोलत नाही. खुद्द राहुल गांधींनी पण तो विषय सोडून दिलेला आहे. मी राहुल पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही असं लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी सांगून टाकलं. आणि वर्षभरापूर्वी जेव्हा इंडी अलायन्स बनत होती तेव्हा बंगलोरला झालेल्या 28 पक्षांच्या बैठकीमध्ये अचानक ममता बॅनर्जींनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं इंडी आघाडीचा सर्वोच्च नेता म्हणून नाव सुचवलं होतं आणि अरविंद केजरीवाल यांनी त्याला पाठिंबा दिला होता. तेव्हा तात्काळ खरगे यांनी सुद्धा झुरळ झटकून टाकावं तसं ही ऑफर झटकून टाकली होती. आधी निवडणुका जिंकून नंतर विचार करू. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे, मोदी पंतप्रधान पदावरून कधी पाय उतार होतील हा विषय वेगळा आहे. पण त्यांच्या नंतर जो पंतप्रधान व्हायचा आहे त्यासाठी विरोधी पक्षामध्ये मोदींच्या विरोधकांमध्ये सुद्धा अजून कोणाची हिंमत होत नाही की हो मी स्पर्धेत आहे असं म्हणायची. स्पर्धा जिंकणं वगैरे नंतरची गोष्ट असते, पण मी स्पर्धेत आहे. आता सुद्धा तुम्हाला माहिती आहे की अमेरिकेमध्ये प्रेसिडेन्शियल इलेक्शनच्या प्रायमरीज चालू होत्या. आता आता ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्या नावावर काहीतरी शिक्कामोर्तब होत आहे. एक वर्षभर अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या प्रायमरीज किंवा ती प्रक्रिया चालते. जे दोन प्रमुख पक्ष आहेत त्यामध्ये आपापल्या पक्षाचा आगामी राष्ट्रपती निवडणुकीतला उमेदवार ठरवण्याची शर्यत, पक्षांतर्गत शर्यत वर्षभर आधी सुरू होत असते. इच्छुक असलेले लोक आपला आपला ग्रुप जमवतात, घोषणा करतात, लोक त्यांना डोनेशन देतात, त्यांचा प्रचार सुरू होतो. आधी त्या उमेदवाराला, इच्छुकाला आपल्या पक्षामध्ये आपला प्रभाव दाखवावा लागतो आणि आपल्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा, पाठीराख्यांचा, स्थानिक नेत्यांचा विश्वास संपादन करावा लागतो आणि पक्षाकडून उमेदवारीची निवडणूक जिंकावी लागते, स्पर्धा जिंकावी लागते. त्यामुळे ही स्पर्धा चालू होते. अशी स्पर्धा जी चालू होती त्या स्पर्धेमध्ये अचानक एक महिन्यापूर्वी ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला आणि विनाविलंब सहानुभूतीचं वातावरण बघून ट्रम्प यांना उमेदवार करण्यात आलं. पण सांगायचा हेतू असा की अमेरिकेमध्ये या सर्वोच्च पदाची, सत्ता पदाची निवडणूक लढवायची तर आपण स्पर्धेत आहोत हे पक्षाला सांगावं लागतं आणि पक्षाकडून त्यावर शिक्कामोर्तब करून घ्यायला लागतं. निवडणूक संपली की मग आपण राष्ट्रपती पदाची निवडणूक लढू असा प्रकार नसतो. पण भारतामध्ये आज जो मोदींनंतरचा पंतप्रधान कोण याची चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये भाजपतला कोणाचं नाव समोर येतच नाही, येणार पण नाही. हा दबल्या आवाजात काही चर्चा होते, अमित शहा होतील की देवेंद्र फडणवीस की आणखीन कोण, आदित्यनाथ, ही नावं येतात पण पक्षाकडूनही येत नाहीत. पक्षामध्ये आज मोदींच्या स्पर्धक अमुक तमुक आहे किंवा वारस तमुक तमुक आहे असं बोलायची कोणाची हिंमत नाही. हे आपण समजू शकतो. सत्ताधारी पक्षामध्ये प्रतिस्पर्धी असलेला
खपवून घेतला जात नाही, हे सगळ्याच राजकीय पक्षांची गोष्ट आहे. इंदिरा गांधींच्या काळात 2 नंबरचा नेता कोण होता हे कोणी सांगू शकत नव्हतं. अगदी काल परवा स्पष्ट बहुमत नसलेलं आणि आघाडीचं सरकार चालवणारा जो काँग्रेस पक्ष होता, त्यात पक्षाध्यक्ष असलेल्या सोनिया गांधींचं बुजगावणं देशाचं पंतप्रधान म्हणून 10 वर्ष काम करत होतं. पण तिथे सुद्धा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आपण आहोत, आपल्याला पंतप्रधान व्हायचंय असं सांगायची हिंमत प्रणबदा मुखर्जी असतील, चिदंबरम असतील, सुशील कुमार शिंदे असतील, अशापैकी कोणाचीही नव्हती. कारण राहुल गांधी हे सोनिया गांधींच्या मनातले पुढले पंतप्रधान आहेत हे प्रत्येकाला माहिती होतं. आणि त्यामुळे आपण स्पर्धेत आहोत म्हटलं तरी आपला पत्ता कापला जाईल याची भीती प्रत्येकाला होती. म्हणून 2 नंबर कोणी नव्हता, अगदी दुबळ्या काँग्रेस पक्षामध्ये. आणि आज सुद्धा 5 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल, लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्ष अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीने हरला. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष असताना काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्या पराभवानंतर राहुल गांधींनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला, पराभवाची जबाबदारी स्वीकारली. पण त्यांच्या जागी पक्षाचा अध्यक्ष व्हायला देखील कोणी पुढे येत नव्हता. किंबहुना पक्षाचा अध्यक्ष कोणतरी करा असं बोलण्याची हिंमत सुद्धा कोण दाखवत नव्हता. जवळजवळ 1.5-2 वर्ष काँग्रेस पक्षाला अध्यक्षच नव्हता आणि सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम करत होत्या. पण पक्षाचा अध्यक्ष होण्यासाठी सुद्धा कोणी इच्छा दाखवत नव्हतं. 23 नेत्यांनी पक्षाला एक पूर्णवेळ अध्यक्ष द्या अशी मागणी केली तर त्यांना पक्ष सोडून जायची वेळ आली, एवढी दहशत असते. अशा पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या नंतरचा पंतप्रधान कोण असेल याची चर्चा होते, तेव्हा विरोधी पक्षात सुद्धा हा हा मी होईल असं म्हणायची कोणामध्ये हिंमत दिसत नाही. अर्थात विरोधकांमध्ये जे पक्ष आहेत, काँग्रेस सोडला तर सगळे प्रादेशिक पक्ष आहेत किंवा आपापला प्रादेशिक प्रभाव दाखवणारे पक्ष आहेत. 10 खासदारांपलीकडे झेप घेऊ न शकणारे शरद पवार आहेत किंवा 30-35-40 खासदारापलीकडे जाऊ न शकणारे अखिलेश यादव आहेत. तिकडे ममता बॅनर्जी आहेत, 30-35 खासदार, स्टालिन आहेत. पण या लोकांना 270-72 280 खासदार आणायचे तर तेवढा त्यांच्या पक्षाचा प्रभाव नाही. आणि देशभर पसरलेला आणि बहुमतापेक्षा अधिक जागा लढवू शकणारा जो एकमेव काँग्रेस पक्ष आहे तो इतका दुबळा आहे की प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या घेऊन देखील त्याला 100चा आकडा पार करता येत नाहीये. अशा वेळेला विरोधी पक्षात कोणी मोदी नंतरचा पंतप्रधान मी असेल की मला व्हायचंय असं म्हणायची हिंमत करणार नाही. आणि म्हणूनच जी दबल्या आवाजात चर्चा होते की भाजपतर्फे कोण पंतप्रधान होऊ शकतो, भाजपचा मोदींनंतरचा पंतप्रधान कोण असेल, मोदींनंतरचा सर्वोच्च नेता कोण असेल याची चर्चा मीडियातून किंवा इतरत्र दबलेल्या आवाजात चालते. पण नाव कुठलं पुढे येत नाही. आणि तसं बघायला गेलं तर मोदींचं नाव 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 10 महिने आधी आलं समोर. त्याच्या आधी मोदींचं नाव तरी कुठे होतं? सुषमा स्वराज लोकसभेत विरोधी नेत्या होत्या, अरुण जेटली राज्यसभेत विरोधी नेता होते. पक्षाची सूत्र अडवाणींच्या हाती केंद्रित झालेली होती आणि अडवाणींचा गोतावळा म्हणजेच भारतीय जनता पक्ष. ही सगळी जी पार्श्वभूमी होती त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक दारात येऊन उभी राहीपर्यंत भाजप समोर सुद्धा कुठलंही नाव नव्हतं जो भावी पंतप्रधान म्हणून शर्यतीत आणता येईल. त्याच्या पुढची आणखीन एक गोष्ट आहे, विरोधी पक्ष सत्तेत बसलेल्या दुबळ्या युपीएला आव्हान देण्याच्या ताकदीचे सुद्धा नव्हते. भारतीय जनता पक्ष असोत, वेगवेगळे डावे पुरोगामी पक्ष असोत, मार्क्सवादी पक्ष असोत, त्यांच्यामध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षाला आव्हान देण्याची हिंमत नव्हती. आणि म्हणून पंतप्रधान कोण असेल
याच्या नावाची चर्चा सुद्धा होत नव्हती. हा, काँग्रेसमध्ये सोनिया गांधींची मेहरबानी कोणावर होईल याची चर्चा होत होती. चिदंबरम होतील का, की सुशील कुमार शिंदे होतील, राहुल गांधीच होणार, ही नावं होती. किंबहुना राहुल गांधी यांना 2014च्या निवडणुकीपूर्वी अशा पद्धतीत आणलं होतं की तेच भावी पंतप्रधान आहेत. आणि तेव्हा नरेंद्र मोदी हा चेहरा चर्चेत सुद्धा नव्हता, चर्चेत सुद्धा नव्हता. पण भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये तळागाळापर्यंत आणि देशाच्या भाजपकडे झुकलेल्या किंवा काँग्रेस विरोधात असलेल्या बहुसंख्य जनमानसात नरेंद्र मोदी हे नाव आकार घेत होतं. केजरीवाल, अण्णा, रामदेव यांची आंदोलनं चालू होती. त्यांनी प्रस्थापित युपीए सरकारविरुद्ध काहूर माजवलेलं होतं. मीडियामध्ये ही माणसं अशी पसरलेली होती, प्रभावशाली होती. पण जनमानसामध्ये मीडियाला सुद्धा पत्ता नव्हता की नरेंद्र मोदी नावाचा दबदबा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दबदबा किती आहे. टिंगल करत होते. नरेंद्र मोदींचं नाव जेव्हा चर्चेत आलं तेव्हा बरखादत, राजदीप सरदेसाई, प्रणय रॉय यासारखे मीडियातले दिग्गज होते, ते भाजप प्रवक्त्यांची टिंगल करत होते. असेल हिम्मत तर मोदींचं नाव जाहीर करून टाका. भाजपचे प्रवक्ते सुद्धा मोदी हा पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे असं 2013च्या पूर्वार्धात सांगायला घाबरत होते. पण जनमानसात ते नाव पुढे आलेलं होतं, ते व्यक्तिमत्व पुढे आलेलं होतं, त्याच्या नावाचा दबदबा होता. आणि मला आठवतं हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे अशा माध्यमातल्या दिग्गज संस्था ज्या आहेत, त्यांनी जेव्हा राष्ट्रीय पातळीवरचे सेमिनार, कॉन्क्लेव्ह घेतले, त्यामध्ये मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांच्या बरोबरीने नरेंद्र मोदी यांना वक्ता म्हणून बोलवलं जात होतं. अडवाणी, सुषमा स्वराज यांच्यापेक्षाही सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांच्या बरोबरीने त्यांच्या काय त्या स्तरावर मोदींना बोलवणं भाग होतं. कारण मोदींची लोकप्रियता हळूहळू मीडियाला दिसायला आणि समजायला लागलेली होती. फरक तो असतो मित्र, येऊ घातलेला नेता कोण आहे हा मीडियाला आणि सर्वे घेऊन कळत नाही, इतका तो दबदबा हा जनमानसावर प्रभाव टाकतो, त्यातून कळत असतो. आणि नेमकी तीच गोष्ट आज घडते आहे. मोदींनंतर कोण याची चर्चा मीडियामध्ये किंवा कुठल्याही पक्षामध्ये सुरू नसली तरी जनमानसामध्ये काही चेहरे आकार घ्यायला लागलेले आहेत. आणि त्याचा एक संकेत किंवा त्याची एक चाहूल मला काल परवा लागली आणि म्हणून ती सांगणं मला अगत्याचं वाटलं. तो चेहरा उत्तर प्रदेशामध्ये आकार घेतोय. गुजरातचा मुख्यमंत्री असून सुद्धा नरेंद्र मोदी यांचा देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये असलेला जो दबदबा होता तो मला आठवतो. त्या नावाची चर्चा सुद्धा नव्हती, पण जनमानसामध्ये मोदींचा दबदबा होता. आणि मोदींचं नाव घोषित झाल्यावर जेव्हा मोदींनी प्रचाराला सुरुवात केली सप्टेंबर 2013 मध्ये, तेव्हा त्यांच्या सभांना लोटणारी गर्दी बघितली की त्याच्या आधी अनेक महिने मोदींचा दबदबा जनमानसात कसा आकार घेत होता त्याचे पुरावे मिळायला लागले. आज तसा चेहरा उत्तर प्रदेशात तयार होतोय. किंबहुना गेल्या 7 वर्षामध्ये उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून ज्या प्रकारचा कारभार योगी आदित्यनाथ यांनी केला, त्याच्या ज्या बातम्या देशाच्या कानाकोपऱ्यात गेलेल्या आहेत, बुलडोझर बाबा, त्याचा जो दबदबा नावाचा आणि व्यक्तिमत्वाचा निर्माण झालाय,
तो हळूहळू भाजपला सगळीकडे प्रचारासाठी सुद्धा वापरायला लागतोय. ओडिसामध्ये ज्यावेळेला संबित पात्रा या भाजप उमेदवाराची निवडणूक अवघड होताना दिसली हिंदुत्वावर, तेव्हा तिथे योगी बाबांना नेण्यात आलं. कर्नाटक पासून हिमाचल पर्यंत आणि राजस्थान पासून बंगाल पर्यंत मोदींच्या सभा घेता येत नसतील किंवा मोदी उपलब्ध नसतील तर योगी आदित्यनाथना पाठवा, ही मागणी व्हायला लागलेली आहे. आणि यातून कळतं की अडवाणी, सुषमा स्वराज यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्याकडे काकणभर जास्त लोकप्रियता 2012-13 मध्ये नरेंद्र मोदींची होती. आणि आज नरेंद्र मोदींच्या पाठोपाठ जर योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता आणि चेहरा हा जनमानसात ठसलेला दिसत असेल तर त्याची काहीशी जाणीव खुद्द योगी आदित्यनाथ यांना सुद्धा असल्याचं कळतं. काल परवा ज्या वेळेला आता योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशातल्या भाजपच्या पराभवानंतर बदलणार अशी चर्चा चालू होती, त्याबद्दल किंचितही विचलित न झालेले योगी आदित्यनाथ त्यांनी पक्षातल्या नाराजी आणि आपल्या सहकाऱ्यांमधल्या नाराजीबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती, संयम दाखवला होता. आणि त्यानंतर काल परवा ज्या वेळेला उत्तर प्रदेशच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं तेव्हा जे काही भाषण योगी आदित्यनाथ यांनी दिलं त्यामध्ये एक वाक्य मला त्यांचं खूप आवडलेलं आहे आणि ते लक्षात घेण्यासारखं आहे. मैं यहां नोकरी करने नहीं आया हूं, सत्ता पदावर येण्याचा मला हव्यास नाही. त्या गोरखनाथ काय ते पीठ आहे नाथपंथीयांचं, त्याचा प्रमुख म्हणून मी यापेक्षा अधिक प्रतिष्ठा मिळवू शकतो. मला कुठच्याही सत्ता पदावर बसल्याने प्रतिष्ठा किंवा काहीतरी मिळणार आहे असं नाही. मैं यहां नोकरी करणे नाही आया हूं. आणि नोकरी करणे नाही आया हूं याचा अर्थ ती नोकरी टिकवण्याचा मला अजिबात हव्यास नाही. जितक्या अलिप्ततेने 12 वर्ष नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कारभार करत होते, तितक्या तटस्थपणे सत्ता पदाचा हव्यास न बाळगता जनतेची सेवा आणि जनतेचा नोकर म्हणून, जनतेचा पालक म्हणून योगी आदित्यनाथ काम करतात. ते त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं, एका बालिकेवर अन्याय अत्याचार झालेला आहे, त्याला काय हारतुरे नाही देणार, त्याच्यावर कठोर कारवाई करणार. जो जो कोणी गुंडागर्दी करेल त्याला सफाचाट करून माफिया राज संपवून कायद्याचं राज्य प्रस्थापित करणं आणि जनतेला भयमुक्त करणं हे माझं उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी मुख्यमंत्री पद गेलं तरी 72, ही गोष्ट अशी आहे की त्याने योगी बाबाला देशाच्या कानाकोपऱ्यात बुलडोझर बाबा म्हणून प्रसिद्ध केलेला आहे. नुसतं कोर्टात एक अटक करायची, कोर्टात टाकायचं, एन्काउंटर करायचं, नो. जे गुन्हेगारी साम्राज्य आहे आणि गुन्हेगारी माफियांचे अड्डे आहेत ते बुलडोझर लावून जमीनदोस्त करणं. आणि गुंडापेक्षा कायदा अधिक शक्तिशाली असतो आणि कायदा म्हणजे सरकार, आणि सरकार तुमच्या सेवेसाठी, तुमच्यावरच्या अन्यायाला चोख उत्तर देण्यासाठी कायम सज्ज आहे हे दाखवणं, हे बुलडोझर बाबांनी करून दाखवले. आणि त्यामुळेच मोदी नंतर कोण याचा एक चेहरा देशाच्या कानाकोपऱ्यात आकार घेतोय. तो चेहरा बाबा, बुलडोझर बाबा योगी आदित्यनाथ असा आहे. 10-12 वर्षापूर्वी असाच एक चेहरा युपीएच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध देशाच्या विविध राज्यामध्ये आकार घेत होता. तो चेहरा जग नरेंद्र मोदी म्हणून ओळखत होतं. आणि आज
ज्या प्रकारे 7 वर्षामध्ये उत्तर प्रदेशचा चेहरा मेहरा आणि ओळख बदलली गेली, अडाण्यांचं राज्य, मागासलेलं राज्य, इतर राज्यामध्ये काम धंदा शोधायला जाणारी जनता हा चेहरा बदलून विकासाचा चेहरा बनवला उत्तर प्रदेशला, कायद्याचं राज्य प्रस्थापित केलं. त्यातून योगी आदित्यनाथ यांचा एक बुलडोझर बाबा म्हणजे कायद्याचा रणगाडा असा जो चेहरा तयार झालाय, तो हळूहळू देशाच्या इतर राज्यातल्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातल्या सामान्य जनतेला भोरळ घालू लागलाय. आणि त्यातून भावी पंतप्रधानाचा चेहरा उत्तर प्रदेशात साकारला जातोय. एवढंच सांगायचं होतं. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.